तिने बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस 11:06 संपदाने लाईक केलेला आहे. तो तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा. हो, आता जर तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते? वेळा चुकतायत का? पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का? आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, कारण मी का ही केस सांगितली आपल्याला, मी अश्विनी बिद्रेची केस यासाठीच सांगितली की आरोप अभय कुरुंदकर हा पोलीस ऑफिसर होता आणि पोलीस ऑफिसरवर आरोप होता. याही प्रकरणात पोलिसांवर आरोप आहे आणि त्यामुळे हे जे छोटे छोटे बारकावे आहेत हे छोटे छोटे बारकावे लक्षात आणून दिले पाहिजेत आणि ज्यांच्यावर संशय आहे, ज्यांच्यावर आरोप आहे, जे आमच्या नजरेत संशयित आहेत, अशाच लोकांवर तुम्ही तपास सोपवू नये. हा तपास माननीय उच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीकडे सोपवावा. राहिला प्रश्न माझ्यावरच्या बदनामीच्या काय त्यांच्या नोटिशी बिटिशीचा, त्याला उत्तर द्यायला मस्त खंबीर आहे मी. ते नंतर बघता येईल, त्याचं काय एवढं नाही. हे काय माणसं कोण हाडागणारी असते, होय काय करते तेवढं भांडलं तर कोणीतरी उभं तर राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि एक सरते शेवटी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला संपदाच्या आईवडिलांना एक अपील करायचे, फार कळकळीचं, त्यांची लेक म्हणून. मी खूप साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये तिच्या वडिलांना तोंडाला फडकं बांधून इंटरव्ह्यू देताना बघितलं. काका, हे सगळे पुरावे बघितल्यावर तुम्हाला तोंडाला फडकं बांधायची गरज नाही. तुमचं लेकरू निष्पाप आहे, निष्कलंक